बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार. चला आता स्वागत करूया आपल्या पुढच्या पेअरचं. दोन खूप टॅलेंटेड ऍक्टर्स स्नेहा कुलकर्णी आणि चिन्मय उदगीरकर. पप्पा, ओ पप्पा, ओ माझं होमवर्क घ्या ना. काहीतरीच काय बेटा, मम्मीला जाऊन सांगसा. नाही, मम्मीनच पाठवलं मला तुमच्याकडे. वा. आणि म्हणाली की पप्पा काही म्हणाले ना तर त्यांना सांग की मी तुमची पण मुलगी आहे म्हणून. असं म्हणाली. आणि ना असं पण म्हणाली की बाप म्हणून ते काहीतरी असतं ना ते पण पार पडा म्हणाली. कर्तव्य. ठीक आहे, घे होमवर्क घे तुझा. आधी सायन्स तर करायचा. सायन्सचा करूयात. बेटा सायन्स वॉज माय फेवरेट सब्जेक्ट. म्हणजे 10वीला असताना मला सायन्स मध्ये 105 मार्क्स मिळाले होते, माहितीये का? म्हणजे किती? 105 आउट ऑफ 150. फक्त काय अरे, आमच्या वेळेस 105 मार्क्स म्हणजे तुमचे 150 मार्क्स. कळलं का? पप्पा म्हणजे आउट ऑफ. आउट ऑफ, आउट इन, आउट ओव्हर काय ते तुमचं असतं ते. ओ पप्पा, मग माझा रोज स्टडी तुम्हीच घेत जा ना. ते नंतर बघू आपण. घे आता ते काय तुझा अभ्यास काढ. सांग मला काय प्रश्न, सांग लवकर सांग. व्हॉट इज वेपर? किती सोपं आहे बेटा. याचा अर्थ आहे वेफर्स म्हणजे काय. देअर आर सो मेनी टाइप ऑफ वेफर्स. बटाटा वेफर्स, पोटॅटो वेफर्स, केळीचे वेफर. कुठल्या वेपर बद्दल बोलताय तुम्ही? वेपर म्हणजे की नाही, वॉटर हीट झाल्यावर अशी वर जाते ना ती वेपर. अच्छा, वा. वेपर, बाष्प. से बेटा बाष्प. बाष्प प. ठीक आहे, लिहिते मी तुला डिक्टेट करतो इंग्लिश मध्ये. लिही. वेन वॉटर इज हिटेड which go up in the air, that called vapor. अशी नाही आहे ती डेफिनेशन. मग कशी? टीचरनं वेगळीच सांगितली आहे. तुला म्हणजे टीचरने सांगितली हो. आहे तरी मला विचारतेस गाधडे. बेटा ए सोनू मनू नाही रे बेटा, नाही लढू नाही. कोणी असं मम्मीला सांगायचं नसतं बेटा. हा बैस आपण ना काहीतरी सोपा सब्जेक्ट घेऊ. एखादा मस्त असा सोपा मराठी घे. नको, मॅथ्स. मॅथ्स घ्यायचा. बरं मॅथ्स घेऊ. हे कॅल्क्युलेशन हे शपथ. कोणतं calculation? शपथ. हे कॅल्क्युलेशन का? बरं तुम्हाला एक काम कर, तुम्हाला सांग, मी तुला 2 मिनिटं त्याचं उत्तर सांगतो. सांग. 1,45,457 multiplied by 2,46,555. हे इतकं मोठं कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला? हो. कशाला? टीचरनी सांगितलं. ऑप्शनला टाक, सोडून दे. पण पप्पा. नाही बेटा, अरे राजू, अरे आपण ना काहीतरी सोपा सब्जेक्ट घेऊ ना. असं मराठी घे. हिरवे गार गालीच. इंग्लिश. मी लेसन वाचून दाखवू. हा वाचून दाखव मला. हा वाच. काय? राजू वॉज व्हेरी क्लेवर फार्मर. किती सोपं आहे. राजू हा एक हुशार शेतकरी होता. पुढचं वाच. His brother was indiscriminating, indolent, wicked personality. काय? His brother was indiscriminating, indolent, wicked personality. बेटा हा मी जरा जाऊन येतो. हा मला काकांनी बोलवलंय. पप्पा. बेटा माझं स्टडी घेताना. स्टडी बेटा मम्मीला विचार तू. हा हे नको. अरे बेटा नाही, मम्मीला विचारायचं. हे ते काय वाचलं तू आता?
इनडिस्क्रिमिनेटिंग, इंडॉलंट, विकेड पर्सनॅलिटी. मम्मी आहे तुझी ती, कळलं का? तिला मी सांगत होतो आपण मनाला इथे मराठी मीडियम मध्ये टाकूयात. राणी लक्ष्मी भुवन आपल्या कंपाऊंडच्या पाठीमागे, जवळ पडलं असतं ना की जायला यायला खर्च वाचला असता ना माझा. पण तिने तुला कुठे घातलं? सेंट जोसेफ. बरोबर. काय येते? इनडिस्क्रिमिनेटिंग, इंडॉलंट, विकेड पर्सनॅलिटी. कोण आहे ती? मम्मी. कोणाला विचारायचं? मम्मीला विचार. मम्मी. आगे दोस्त. कसला क्यूट परफॉर्मन्स होता ग. डॅम क्यूट, डॅम क्यूट. चिन्मय, आम्हाला माहिती की तू फक्त ऍक्टर नाहीयेस, सो ऍक्टर व्यतिरिक्त काय आहेस तू? सांग सगळ्यांना. मी वकील आहे. ओ, ऍडव्होकेट. क्या बात आहे. आणि व्हॉट अबाउट यू? मी आता जरी नसेल वाटत ना, तरी पण मी नाशिकच्या मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. हे चल, काही बोलते अरे. अरे खरंच. तू सांगितलं आणि आम्ही ऐकलं आणि आम्ही विश्वास. आई बाबांना विचार माझ्या. अरे आई कुठे बाबा आई बाबा हो कुठे आहेत आई बाबा कुठे आहेत? तिकडे आहेत सगळ्या. Wow. ही full जे family. बोलते ते खरं आहे का? हो, अगदी खरं आहे. ती नाशिकमध्ये मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. इथे मला आवर्जून सांगावंसं वाटतं, प्रथम मी अगोदर झी मराठीचे या ठिकाणी आभार मानते की त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील टॅलेंट मुलं इथं शोधून आणलेली आहेत आणि त्यांना ही संधी या ठिकाणी दिलेली आहे. त्याबद्दल मनापासून मी झी मराठीचे या ठिकाणी आभार मानते. थँक्यू सो मच. इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं सिरियसली घेतात ना? हो अगदी पिन ड्रॉप ऐकतात ना सायलेन्स तुझं? असतो माझ्या क्लासमध्ये. हो मग कोणीच नसतं. नाही 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 नाही, अगदी 120 स्टुडंट समोर असले तरी मी कंटिन्यू लेक्चर घेऊ शकते. छान. या बात आहे. मग तू कॉलेजमध्ये पण काय नाटकं बसवतेस किंवा हो काय हो, असं म्हणजे करतेस का? कल्चरल हेड आहे मी कॉलेजची आणि हो, भरपूर अरे एवढीच आणि एवढं सगळं करते. चला आता विचारूयात की जजेसना कसा वाटला परफॉर्मन्स. सुप्रिया मॅम. अगं तू वकील आहे ना? हो. मग जजला, हा बरोबर, मग तर जजला विचारायलाच पाहिजे, काही हरकत नाही. हे जे स्किट होतं त्याच्यात बाबा आणि मुलगी, फक्त एवढंच झालं, तू स्नेहा मुलगी दाखवलीस पण तिचं वय मला कळायला थोडंसं आणि तिचा अभ्यास, म्हणजे काय असतं, हे बॅक स्टोरी असते सगळी, ही ऍक्टरनी प्रिपेअर करायची असते. त्याच्यात शी वॉज अ व्हेरी क्यूट गर्ल, पण नंतर विनोद निर्माण करण्यासाठी ते इनडिस्क्रिमिनेटिंग हे ते म्हणजे ती थोडीशी लगेच मोठी झाली आणि असं थोडंसं मला तिथे थोडं कन्फ्युजन झालं. सुरुवातीला ती खूप क्यूट वाटली आणि नंतर असं वाटलं की तू जे बरोबर आहे तुझ्या दृष्टीने तू ते बेरिंग घेतलं होतंस तर ते शेवटपर्यंत ते ठेवायला पाहिजे होतं. सडनली मध्ये तू एकदम अशी शांत मुलगी नाही होऊ शकत. ते पण त्याच्यामध्ये ना थोडंसं डिस्ट्रॅक्शन, तुमच्या त्या परफॉर्मन्सला थोडंसं डिस्ट्रॅक्शन, म्हणजे ते एक नॉच थोडंसं कमी झालं असतं ना तर ते अजून जास्त प्रोजेक्ट झालं असतं. पण आय थिंक तू सुद्धा एक पेशंट बाबा आणि थोडासा आईला म्हणजे बायकोला हे करणारा बाबा असल्यामुळे तो पण चांगला आलास. यू हॅव गॉट अ व्हेरी गुड स्टेज प्रेझेन्स. आणि तू माझ्या मते तू सांगितलंस प्रोफेसर आहेस म्हणजे तू डेफिनेटली आता उद्या साडी नेसून काही करायला आलीस तर तू ती दिसशील. पण आता तुला ॲडव्हान्टेज आहे, तू वेरिड रोल प्ले करू शकशील. सो वी वुड लाईक टू सी यू इन डिफरंट थिंग्स, टेकिंग अप डिफरंट चॅलेंजेस. मॅम स्नेहाचे मार्क्स. स्नेहा क्या बात आहे. स्टार. 3 stars. आणि Fantastic. चिन्मयला सुद्धा 3 stars. ओ 3 स्टार. Fantastic. Congratulations. नाही, परफॉर्मन्स चांगला होता. जसं सुप्रिया म्हणाली तसं मला फक्त ना जरा जास्त म्हणजे अँड सिनियर पॅन्ट्स परफॉर्मन्स वाटला की कायम इथे खाजो तिथे खाजो. बरं मलाही मुलं आहेत त्यामुळे ना ते नंतर कसं असतं थोडा वेळ एकदा कधीतरी असतं, नंतर ना खूप ते मेंटेन करू नये सोडावं मध्येच. आफ्टर सम टाइम इट बिकम्स अ डिस्ट्रॅक्शन बघणाऱ्याला. यू आर ओके, म्हणजे मला त्यात यू आर युअर सेल्फ, म्हणजे ॲज अ फादर म्हणून मला त्यात काही वेगळं दिसलं नाही. म्हणजे नॉट दॅट यू आर बॅड. एक वडील म्हणून एक असतं, एक इरिटेशन असतं की एक नुसतं एक लुक टाकलं असतं किचन मध्ये की मी बसलोय ते पेपर वाचत आणि दिस वुमन ते नाही आलं. म्हणजे ते खूप यू आर जस्ट देअर, यू सेड युअर लाईन्स ॲज अ फादर, यू सेड युअर लाईन्स. आय फाउंड इट ओके. आणि इंजिनिअरिंग मध्ये तू म्हणजे इंजिनिअरिंग शिकवलं, तू इंजिनियर आहेस? कम्प्युटर इंजिनियर आहे.
मग तू काय 8 वर्षाची असताना कॉलेजला गेलीस का? म्हणजे इट इज क्रेडिटेबल आहे ॲट सच अ यंग एज यू टीच आणि छान. बट आय फाउंड इट. आम्ही तुमच्या सूचनांचा पुढच्या वेळी नक्कीच विचार करू. ओके. सर मार्क्स. दोघांचे पण टोटल एवढी दे. ओके. महेश जानकडून दोघांनाही 2.5 स्टार्स मिळालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार